आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे। तो म्हणजे आनंदीला दिसत नाहीये, ती आंधळी आहे हे घरच्यांना आजच्या भागामध्ये कळणार आहे। आता इथे आनंदीच्या पदराला आग लागलेली असते आणि ती घरभर पळत असते। पळत असतानाच आनंदीचा पदर समीधाच्या फोटोला लागतो आणि फोटोला आग लागते। त्याच वेळेला आता शिल्पाताई ओरडूनच आनंदीला म्हणत असतात, ए तुला काय झाले ग घरभर पळायला, तू काही अंध आहेस का? त्यावेळेला आनंदी आता सांगत असते, हो मी आंधळी आहे आणि मी जन्मतःच अंध आहे। आता हे ऐकून घरचे सगळेच आश्चर्यचकितच होतात, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। तर नेमकं हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता इथे विद्याधरची बायको येऊन युगंधरला जाब विचारत असते की तुम्ही माझ्या नवऱ्याला तुरुंगामध्ये का टाकलं? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की विद्याधरचा गुन्हाच असा आहे की त्याला या गुन्ह्याची माफी मिळणारच नाही। आता युगंधर सांगत असतो की आनंदीला भर मंडपातून विद्याधरने गायब केलं, एका रात्रीत तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तिच्यावर कलंक लावला आणि अशा वेळेला तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं। तिचा तो म्हातारा तिच्याकडे पाहून तिळ तिळ तुटत होता, त्यांच्या घराची अब्रू येशीवर टांगली गेली होती आणि सगळे गावकरी माझ्यावर चिडले होते, कारण निंबाळकरांच्यामुळेच आनंदीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणत होते। आणि त्याच वेळेला फॅक्टरीवरही मोठा संप निर्माण होणार होता आणि माझं एवढं मोठं डील जाईल म्हणूनच मी परिस्थितीचा आढावा घेतच आनंदीशी लग्न केलं। आता इथे शिल्पाताई म्हणते, परिस्थिती तर गंभीर होती पण तिच्याशी लग्न करणं हा एकच पर्याय तुझ्याकडे होता का? अरे तू सगळ्या गावचा मालक आहेस, तुझ्या शब्दाबाहेर कोणी सुद्धा नाही, अगदी पंचकृषीमध्ये कोणीही तुझा शब्द खाली पाडणार नाही, मग तुला अशी काही गरज पडली की तुला त्या मुलीशी लग्नच करावं लागलं? आता इथे शिल्पाताई युगंधरला म्हणत असते की अरे तू गावकऱ्यांच्या समोर उभं राहून सांगायचंच ना की ही माझ्या भावाची चूक आहे आणि त्याला शिक्षा मिळेलच, तुला त्या मुलीशी लग्न करण्याची काय गरज होती बरं? तेवढ्यातच आता विद्याधरची बायको लगेच बोलायला सुरू करते। ती म्हणते, भाऊजी असं झालं हे की गावासमोर तुम्हाला मोठं व्हायचं होतं आणि फॅक्टरी वाचवायची होती म्हणून माझ्या नवऱ्याचा तुम्ही बळी दिलात। तर आता हे वाक्य ऐकल्यानंतर युगंधरला तिचा राग येतो। युगंधर म्हणत असतो, थोडंसं तोंड सांभाळूनच बोल। आता युगंधरला असं ती बोलत असते हे घरच्यांना कोणालाच पटत नसतं। आता ती धनश्री पुन्हा युगंधरला म्हणत असते, चुकत कोण नाही, देव चुकतो का? माणूसच चुकतो ना, झाली असेल त्यांच्या हातून चुकी म्हणून लगेच काही त्यांना तुरुंगात टाकायचं का? आता ही वाटेल तसं युगंधरला बोलत असते। म्हणल्यानंतर युगंधरच्या आईला तिचा राग येतो। त्या म्हणत असतात, धनश्री तू थोडंसं तोंड सांभाळून बोल, युगंधरशी या भाषेत बोललेलं मला अजिबात चालणार नाही। आता इकडे युगंधरची आई तिच्यावर चिडल्यानंतर धनश्री पुन्हा रागानेच त्यांना सांगत असते की मला चूक बरोबर न्याय अन्याय काही सुद्धा माहीत नाही आहे, आत्ताच्या आत्ता मला माझ्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटायचं आहे आणि मी त्यांना भेटायला निघाली आहे असं म्हणून ती रागानेच घराबाहेर पडते। आता पाठीमागून शिल्पाताई तिला धनश्री थांब धनश्री थांब असं म्हणत असते पण ती काही केल्याने ऐकतच नाही, ती निघून जात। आता इकडे किचनमध्ये आनंदी बिचारी एकटीच अंधारामध्ये बसलेली असते। तेवढ्यातच त्या नोकर सुनीताताई असतात, त्या आनंदीजवळ येतात आणि म्हणतात, आनंदीताई हे घ्या तुम्हाला जेवण, थोडंसं खाऊन घ्या, तुम्ही अगदी थकल्यासारख्याच वाटत आहात तुम्ही। त्यावेळेला आता सुनीताताईंचा हात आनंदीच्या अंगाला लागतो आणि सुनीताताईंना कळतं की आनंदीला खूप जास्त ताप आला आहे। त्यावेळेला आता त्या म्हणत असतात की अहो आनंदीताई तुम्हाला किती ताप आला आहे, तुम्हाला तर औषधाची गरज आहे। त्यावेळेला आता त्या सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताई तुम्ही हे जेवण खाऊन घ्या, तोपर्यंत तुमच्यासाठी मी गोळी घेऊन येते। आता असा विचार करून त्या सुनीताताई शिल्पाताईकडे येतात। आता त्या म्हणत असतात की शिल्पाताई तुमच्याकडे गोळी आहे का हो? त्यावेळी आता सुनीताताईंना शिल्पाताई पाहून एवढ्या चिडतात की रूमच्या बाहेर पटकन उभं राहूनच बोलायला सांगतात। या शिल्पाताईंना अजिबातच या नोकरांचं वगैरे बरंच वाटत नसतं। आता सुनीताताई म्हणत असतात, शिल्पाताई तुमच्याकडे जर तापावरची गोळी असेल तर द्या ना। त्यावेळेला शिल्पाताई म्हणतात, का ग कुणाला ताप आला आहे? सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताईंना खूप जास्त ताप आला आहे। त्यावेळेला शिल्पाताई म्हणते, काय झालं, तिला धाड भरली आहे का? आणि तिला कशाने ताप आलाय? आलाय तर आलाय, बरं झालं, निदान ती ब्यात घरातून तरी जाईल, तिला मरण आलं तर चांगलंच होईल। आता सुनीताला तेथून शिल्पाताई पुन्हा हाकलूनच काढतात। आता सुनीताताई तेथून धावतच सुटतात। इकडे आता आनंदी समोर आलेलं ताट आनंदाने खात असते आणि ती स्वतःशीच बोलत असते
की मला माझ्या आबांनी सांगितलं आहे की ताटामध्ये आलेला घास गोड मानूनच खायचा आणि पहिल्यांदा देवीला नैवेद्य दाखवायचा. त्यावेळेला ती अन्नपूर्णा देवीला हात जोडतच आनंदी म्हणत असते, देवी आई, माझं या घरातील पहिलं जेवण आहे, माझ्यासोबत काय घडत आहे मलाच कळत नाही. आता असं म्हणून आनंदी नमस्कार करते आणि जेवण खायला सुरू करते. आता इथे ती सुनीता शिल्पाताईकडे गोळी मिळत नाही म्हटल्यावर पटकन युगंधर मालक साहेबांच्या रूममध्ये येते आणि त्यांना म्हणत असते, मालक साहेब तुमच्याकडे तापावरची गोळी आहे का? त्यावेळेला युगंधर मालक साहेब तिला म्हणत असतात, का ग कोणाला ताप आला आहे? त्यावेळेला सुनीताच्या तोंडातून पटकन जातं मालकीनबाईंना. म्हणजे आता ती लगेच वाक्य बदलते की आनंदीताईंना खूप जास्त ताप आला आहे. त्यावेळेला युगंधरला आनंदीची खूपच काळजी वाटते. पटकन औषधांचा बॉक्स घेतो आणि त्यातील तापाची गोळी काढून सुनीताच्या हातामध्ये देतो आणि तिला सांगत असतो की आनंदीची व्यवस्थित काळजी घ्या, तिला जेवून झाल्यानंतर ही गोळी खायला द्या. इकडे तर युगंधर आनंदीची चौकशी सुनीताकडे खूपच आपुलकीने करत असतो. म्हणजे विचारत असतो की तिला पोट भरून खायला द्या आणि तिला हंतरून पांघरून वगैरे आहे ना तिकडे. आता सुनीता हो आणि सुनीता हे सुद्धा मग सांगते की आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहे, मालक साहेब तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून सुनीता आता किचनकडे जात असते. आता युगंधर मालक साहेब म्हणतात, अगं तू इकडे कुठे निघालीस? त्यावेळेला आता सुनीताला आठवतं शिल्पाताईंचं बोलणं, ज्यामध्ये शिल्पाताईंनी खूपच धमकी घातलेली असते की मी हिला किचनमध्ये राहायला सांगितलं आहे, हे युगंधरपर्यंत पोहोचता कामा नये, जर कोणी पोहोचवलं तर गाठ माझ्याशी आहे. आता इथे सुनीता युगंधर मालक साहेबांना खोटं बोलत असते की पहिल्यांदा मी किचनमध्ये जाते, पाणी घेते आणि मगच आनंदीताईंना ही गोळी देते. आता युगंधर मालक साहेब सुद्धा म्हणतात की हो ठीक आहे, तू असंच कर. आता इकडे सुनीता आनंदीला गोळी आणून देते. आता आनंदी गोळी खाते आणि तिथेच खाली कलंडते. आता झोपी जाण्याचा आनंदी खूपच प्रयत्न करत असते, पण आनंदीला शिल्पाताईचं बोलणं सतत आठवत असतं की त्या तिला म्हणत असतात की तुला या हवेलीवर कब्जा करायचा आहे ना, तुला या सगळ्याची मालकीण व्हायचं आहे, तर मी तुला अजिबात या घरची मालकीण होऊ देणार नाही. आता आनंदीला वारंवार शिल्पाताईचं बोलणं आठवत असतं आणि झोप लागतच नसते, पण ती स्वतःची मनाने समजूत काढते आणि तिचा डोळा लागतो. आता इकडे युगंधर मालक साहेब सुनीताला विचारत असतात की आनंदीचा ताप कमी आला आहे का? त्यावेळेला सुनीता सांगत असते की हो, आता त्यांचा ताप कमी आला आहे. आता इथे सुनीताजवळ युगंधर मालक साहेब निरोप देतात की आनंदीला मी बोलवलंय असं सांगा. आता सुनीता म्हणते हो, मी पटकन त्यांना घेऊन येते. आता सुनीता किचनमध्ये येते तर आनंदीचा डोळा लागलेला असतो. आता आनंदीला उठवतच सुनीताताई म्हणत असतात की आनंदीताई तुम्हाला युगंधर मालक साहेबांनी बोलवलं आहे. आता हे ऐकून हलकंसं हास्य आनंदीच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. आता आनंदी म्हणत असते, युगंधर मालक साहेबांनी मला रूममध्ये बोलवलं आहे. त्यावेळेला आता सुनीता म्हणत असते हो, तुम्हालाच बोलवलं आहे, चला मी घेऊन जाते. आता सुनीता आनंदीला हाताला धरूनच युगंधरच्या रूमकडे घेऊन जात असते. तेवढ्यातच या शिल्पाताई पटकन खाली येतात. आता खाली आल्यानंतर या दोघींना पाहतात आणि एवढ्या चिडतात की त्या दोघींना म्हणत असतात की एवढ्या चोर पावलांनी दोघीजण कुठे निघाला आहात? त्यावेळेला सुनीता म्हणते, शिल्पाताई युगंधर मालक साहेबांनी आनंदीताईंना रूममध्ये बोलवलं आहे. आता हे ऐकून शिल्पाताईंची नुसती आगभागत झालेली असते. त्या म्हणत असतात की हिला रूममध्ये नेण्याची काही सुद्धा गरज नाही आहे, हिची ती लायकी तरी आहे का? आता त्या म्हणतात तुम्ही दोघींनी इथंच थांबायचं, मी जोपर्यंत युगंधरची भेट घेऊन येत नाही तोपर्यंत एक पाऊल सुद्धा इकडे तिकडे टाकायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आता पुन्हा शिल्पाताई युगंधरकडे जातात. त्यावेळेला आता इकडे सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताई आपण जायचं का युगंधर मालक साहेबांच्या तिकडे? शिल्पाताई गेल्याच आहे, तोपर्यंत आपण बाहेर थांबूया. त्यावेळेला आनंदी म्हणते नको जायला नको, शिल्पाताई आधीच एवढ्या चिडल्या आहेत आणि पुन्हा चिडतील जास्तच त्या, असं म्हणून त्या पुन्हा तिथेच हॉलमध्येच थांबतात. आता इकडे शिल्पाताई युगंधर जवळ जाऊन खूपच चिडलेल्या असतात. त्या म्हणत असतात, युगंधर तू काय वागत आहेस, चुकीचं वागत आहेस आणि तू समीदावर अन्याय करत आहेस. आता युगंधर म्हणत असतो, काय वागायचं काय नाही हे पूर्णपणे मला माहीत आहे आणि समीदावर मी कोणत्याही प्रकारचा अन्याय करत नाही, माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगू दे. असं म्हणल्यानंतर शिल्पाताईला येतो राग. त्या रागानेच तेथून तुला काय करायचं ते कर म्हणतात आणि तेथून निघतात आणि खाली जाऊन या आनंदीकडे सुनीताकडे रागाने पाहतच हातानेच खुणावतात की जावा तुम्ही. आता इथे सुनीता आनंदीला हळूवार युगंधरच्या रूमकडे घेऊन जातात आणि रूममध्ये नेऊन सोडतात. त्यावेळेला आता आनंदी स्वतःच्या मनातच म्हणत असते की मी आज पहिल्यांदा युगंधर मालक साहेबांच्या रूममध्ये आली आहे. माझ्यासारखी साधी मुलगी
या घरामध्ये प्रवेश करून आली आहे, हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आता इथे आनंदीच्या मनात काही वेगळाच गोंधळ सुरू असतो आणि तेवढ्यातच युगंधर बोलायला सुरू करतो. आनंदी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला आता युगंधर आनंदीला म्हणत असतात की आपलं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं ते काही लग्न मी मानत नाही आणि आपल्या लग्नामध्ये कधीसुद्धा प्रेम नसणार आहे. आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत कसं झालं ते तुला चांगलंच माहीत आहे. आणि आनंदी, तू आता माझ्याबरोबर आयुष्य घालवणार आहेस की तुझं आयुष्य तू जगणार आहेस हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. या घरातील माणसं सुद्धा चांगली आहेत. या घरात तुला सगळं काही मिळेल, पण माझं प्रेम कधीच मिळणार नाही. कारण माझं समिधाबरोबर लग्न झालं होतं आणि समिधाचं स्थान अजून माझ्या मनामध्ये आहे तसंच आहे. तुला या घरात स्थान मिळेल, पण माझ्या मनात कधीच स्थान मिळणार नाही. आता हे ऐकून आनंदीला थोडंसं वाईट वाटत असतं. आता इकडे आनंदी शांतच उभा असते आणि युगंधर म्हणत असतो की आपल्या या कर्तव्याच्या नात्यामध्ये प्रेम कधीच नसणार आहे आणि तुला जर या नात्यातून मुक्त व्हायचं असेल तर मी तुला मुभा देत आहे. आता निर्णय पूर्णपणे तुझाच आहे. बोल आनंदी, तुला काय बोलायचं आहे? त्यावेळेला आनंदी बोलायला सुरू करते. आनंदी म्हणते, मालक साहेब, तुमचं जे मत आहे तेच खरं होईल. तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. तुम्ही माझ्या गळ्यात सगळ्या गावासमोर माळ घातलीत आणि ज्या परिस्थितीमध्ये मी होते त्या परिस्थितीमध्ये देवासारखे तुम्हीच माझ्यासाठी धावून आलात. आता आनंदी तिचा निर्णय युगंधर मालक साहेबांना स्पष्ट सांगते की तुम्ही माझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तो मला पूर्णपणे मान्य आहे. आता इकडे युगंधर शांतच उभा असतो. आता पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की आनंदीच्या आरतीला देवासमोरील समईची आग लागते आणि पदर तिचा जळत असतो आणि सगळीजण आग आग असे ओरडायला सुरू करतात. त्यावेळेला आनंदी घाबरून सगळ्या हॉलमधून धावत असते आणि तिचा पदर समिधाच्या फोटोला लागतो आणि समिधाचा फोटो जळायला सुरू करतो. आता आनंदी अशी सैरवैर धावत असते पाहून शिल्पाताई जोराने ओरडतात, अगं तू काही मूर्ख आहेस का? तुझ्या पदराला आग लागली आहे, तुला दिसत नाही? तू आंधळी आहेस का? त्यावेळेला आता खरंच आनंदी शिल्पाताईंना म्हणत असते की मी अंध आहे, मी जन्मापासूनच आंधळी आहे. आता हे ऐकून घरचे सगळे चकितच झालेले असतात. म्हणजे आता घरच्या सगळ्यांना कळालं आहे की आनंदी आरती आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये आनंदी त्या घरामध्ये कशी रुळणार आहे तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.